वेलकम राहुल माली, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तर पुन्हा एकदा दुपारच्या सत्रानंतर सर्व क्रिकेट रसिकांचं स्वर्गीय विलासमूर्ती चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. सिटी इमर्जिंग मधील हा सामना क्रमांक 5 आपण बघतोय. अरेन 11 भादवाड विपक्ष हर्षित 11 टेमगरपाडा. पहिल्या चेंडूवर पहिला मोठा फाटका इनफिल्डच्या वरून शतरक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगले शतरक्षण डीपला पाहायला मिळते, मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. तिसरी धाव घेण्याचं देखील मानस होता, मात्र धाडस केलं गेलेलं नाही. या 2 धावीने या टेमगरपाडा संघाचं अकाउंट ओपन होतं आणि 2 धावीने अकाउंट ओपन करतोय या फलंदाज तुषार. प्रतीक दिवेकर आणि तुषार जोशी टू ओपनर ऑन द ग्राउंड. इथे सरळ बॅटने हा फटका केलेला आहे. शतरक्षक तिथे सज्ज आहे, मात्र 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या सिंगलने वाढते. धाव फलकावर पाहायला मिळते ते 3 धावा. नाणेफेक गमावल्यानंतर हर्षित 11 टेमगरपाडा संघ प्रथम फलंदाजी करताना, कारण टॉस जिंकला होता अरेन 11 भादोड संघाने प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय, कारण दुसऱ्या फेरीमधील हे सामने आपल्याला पाहायला मिळतात. इथे फाईन करण्याचा प्रयत्न कालकाचा अपील तिथे केला जातोय. पंच संमत आहेत. पंचांचा इशारा वाईट. आव्हान त्या वाईटच्या रूपाने, कारण डाऊन द लेग स्टंप चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये आव्हान त्या धावेने भर पडते. 4 धावा. पहिलं षटक मार्गस आहे. फ्रंटलाईन गोलंदाज दीपेश. अरेन 11 भादवड संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक आदळतोय. फुलटा चेंडू फायदा उचलता आलेला नाही. धावसंख्या स्थिर आहे. अतिशय कमजोर चेंडू होता, मात्र त्याचा खरपूस समाचार फलंदाजाला घेता आलेला नाही. प्रतीक दिवेकर आपण पाहतोय. दीपेश दूरच्या टोकाकडून सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा प्रतीक दिवेकर. इथे मात्र इनफिल्डच्या वरून सुरेख फटका, चाबूक शॉट, चेंडू निघून जाते कव्हर रिजन मधून. सीमा पार चौकार. प्रतीकच्या बॅट मधून अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चौकाराने संघाच्या धावसंख्या घेतोय आकार. धावसंख्या 4 ने वाढून होती ते धाव फलकावर 8 धावा. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक प्रतीक दिवेकर यांनी पटकावलं होतं. 26 धावांचं योगदान पहिल्या सामन्यामध्ये त्याने आपल्या संघासाठी दिलं होतं. यावेळी मात्र मिस्टाईम फटका फसलेला आहे. शतरक्षक चेंडू खाली, सुरेख झेल आणि इथे मात्र समावतोय फलंदाज प्रतीक दिवेकर याचा खेळ. पहिला हादरा बसतोय हर्षित 11 टेमगरपाडा या संघाला. फलकावर 8 धावा. 8 धावसंख्येवर पहिला फलंदाज प्रतीक दिवेकर बाद झालेला आहे. नवीन फलंदाज शुभम भूषण मात्रे
आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटकात समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-8 नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हर्षित 11 टेमघरपाडा. पुढील सामना पाहायला मिळेल मायरा भादवड विपक्ष NK स्पोर्ट्स खांडवल या दोन संघामध्ये. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना. सध्या दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आपण पाहतोय टेमघरपाडा विरुद्ध भादवड या दोन संघामधील. गोलंदाजीत पहिला बदल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. रेन 11 भादवड संघाकडून हरेश मलावकर. हरेश मलावकर एक नामांकित गोलंदाज आहे. ज्या गोलंदाजाचं नाव आहे सलग 5 चेंडूमध्ये सलग 5 विकेट घेण्याचा देखील विक्रम प्रस्थापित आहे. तोच गोलंदाज सध्या दूरच्या टोकाकडून गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. इथे चेंडूला फोर्स केलेला आहे सरळ लॉंग ऑनच्या हातामध्ये आणि विकेटचा खुराक प्राप्त करताना आपण बघतो हरेश मलावकर. आणखीन एक फलंदाज बाद. दुसऱ्या सलमीचा फलंदाज तुषार जोशी बाद होऊन पॅव्हलियनमध्ये परतताना. पहिला फलंदाज प्रतीक देवेकर बाद झाला होता. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. दोन्ही सलामीच्या फलंदाज आता मात्र तंबूच्या आश्रयाला. 8 धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. थोडीशी नाजूक स्थिती आपण पाहतोय हर्षित 11 टेमघरपाडा या संघाची. नवीन फलंदाज प्रफुल्ल येतोय. आपण सामना पाहतोय रेन 11 भादवड विरुद्ध हर्षित 11 टेमघरपाडा या दोन संघामध्ये. पहिल्या फेरीमधील सामने या दोन्ही संघांनी जिंकले होते आणि आता मात्र दुसऱ्या फेरीमध्ये हे दोन संघ एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळतात. हरेश मलावकर अतिशय खराब चेंडू. 55 इशारा वाईटचा येतोय. 1+1 अशा प्रकारे 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील आणि 2 धावीने दुहेरी अंकामध्ये देखील धावसंख्या प्रवेश करते 10 धावा. दुसरी षटक मार्गस्थ आहे. हरेश मलावकर दुसरं षटकात चालतोय. पूल करण्याचा प्रयत्न. एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतायत. बॅटकट पंच दर्शवतात. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण शकील कोटी सर पाहतोय. स्क्वेअरलेगचे पंच परेश महाजन सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे चेंडूला हुक केले. हुकचा फटका. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज होता. झेल पकडला जातोय आणि आणखीन एक फलंदाज झेलबाजी बाद. टेमघरपाडा संघाला आणखीन एक खतरा. तिसरा फलंदाज बाद झाला हर्षित 11 टेमघरपाडा संघाचा. प्रफुल्लच्या रूपाने प्रफुल्ल याला खातं देखील उघडण्याची संधी मिळाली नाही आणि नवीन फलंदाज आता मध्ये हर्षित 11 टेमघरपाडा संघाकडून प्रशांत येतोय. एक चौकाराचा अपवाद वगळला तर आपण म्हणू शकतो टेमघरपाडा संघ पूर्णपणे शांत आहे आणि आता नवीन फलंदाज प्रशांत देखील खेळपट्टीवर आलेला आहे.
स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय कारपीचे सारे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय डीप मध्ये. एक धाव फलंदाज पूर्ण करतोय आणि सिंगलने संघाची धावसंख्या 12. सध्या संत आणि शांत क्रिकेट आपण पाहतोय. त्याचं कारण अरेनेलन भादवड संघाची चांगली गोलंदाजी. प्लॅन मेस अतिशय चांगला चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय बीट करताना फलंदाजाला अँगल क्रिएट करताना आपण पाहतोय हरेश मलावकर. या षटकामधील अंतिम चेंडू. पहिला चेंडू विकेटचं खुराक प्राप्त केल्यानंतर आत्मविश्वास खूपच वाढलेला हरेश या गोलंदाजाचा. इथे मात्र कडक फटका केडीके चेंडू निघून जातोय मिड विकेटवरून सीमा पार षटकार. पहिला मारा लेकिन शॉलेट मारा. भूषण म्हात्रेच्या बॅट मधून हा पहिला ब्लास्ट आणि षटकाराने संघाची धावसंख्या वेगाने वाढून होती. ते धावफलकावर 18 धावा. या षटकाची सुरुवात विकेटने झाली होती मात्र या षटकाची सांगता समाप्ती होती ती षटकाराने. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांची समाप्तीनंतर हर्षित इलेव्हन टेमघरपाडा संघाची धावसंख्या धावफलकावर 18 धावा. 2 षटकांसाठी 11 मिनिटांचा वेळ भादोड संघाने खर्च केलेला आहे. बरोबर 9ची सरासरी प्रति षटकामागे पाहायला मिळते. नवीन गोलंदाज रोशन जाधव. तर समोर जाईल फलंदाज प्रशांत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहू शकता. थर्डमॅन फायनल 30 सर्कलमध्ये आहेत. व्ही शेप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कव्हर 30 सर्कलमध्ये तैनात केले गेलेले आहे. रोशन जाधव 30 षटक घेऊन आलेले आहे भादवड संघाकडून. तर समोर जाईल फलंदाज प्रशांत. इथे चेंडूला फिरकावून दिलेले आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. मिडविकेट रिझन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तालमेलची कमी आणि इथे मात्र आपण पाहतोय धावचीच्या रूपाने आणखीन एक फलंदाज पाहतोय टेमघरपाडा या संघाचा. कॉलिंग पाहायला मिळत नाही आणि परिणाम स्वरूप प्रशांत हा बाद झालेला आहे रनआउटच्या रूपाने. पुढील दोन्ही संघाने टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचं आहे. मायरा इलेव्हन भादोड संघाचा संघनायक आणि एनके स्पोर्ट्स खांडवल संघाचा संघनायक. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेल्या या 2 संघामध्ये. चौथ्या षटकाला प्रारंभ होण्यापूर्वी दोन्ही संघाने आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी असणार आहे. दरम्यान या स्पर्धेचे सर्व प्रताप पाटील साहेबांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील त्यांच्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आणि हार्दिक स्वागत या कडक फटक्याने गेलेलं आहे प्रताप पाटील साहेबांचा. आणखीन एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 मुसंडे मारते. धावसंख्या 6 वाढून होते. धावफलकावर 25 धावा. सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी आपण पाहतो या हर्षित इलेव्हन टेमघरपाडा संघाची. भूषण म्हात्रे ऑन फायर. सध्या 4थ्या गेअरवर फलंदाजी करताना भूषण म्हात्रे हा फलंदाज. कारण सलग 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत आणि अशाच फटक्यांची खरं तर आवश्यकता आहे. टेमघरपाडा संघाला एक मोठं लक्ष जर भादवड संघासमोर ठेवायचं असेल तर. रोशन जाधव समोर जाईल फलंदाज भूषण म्हात्रे. यावेळी मात्र कार्पेचे सारे चेंडू जातो या मिडविकेट क्षेत्रामध्ये. चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये. डीप मिड विकेटला फक्त एकच धाव. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने पोहोचते ते 26 वर. 26. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण सामना पाहतोय हर्षित इलेव्हन टेमघरपाडा विपक्ष अरेन इलेव्हन भादवड या 2 संघामध्ये. दोन्ही शेजारी संघ आहेत. आडोस पडोस की लढाई असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रोशन जाधव
इथे चेंडूला हुक केलेला आहे आणि चेंडू निघून जातोय या फाईन लेग रिजन मधून सीमा पार 1 बाउंड चौकार. चौकारीने संघाची धावसंख्या 30 वर पोहोचते. धावांवर नक्कीच आता अंकुश ठेवला जात नाही भादोड संघाच्या गोलंदाजांकडून, कारण आक्रमक फलंदाजी टेमघरपाडा संघाचे फलंदाज करताना पाहायला मिळत आहेत. रोशन जाधव या षटकामध्ये खूपच महागडा ठरतोय. रोशन जाधव दूरवरच्या टोकाकडून. अजून या षटकामधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सामुजाल फलंदाज येतील. इथे मात्र त्या दिशेने पुन्हा एकदा फटका फसलेला आहे यावेळी आणि फलंदाज बाद होतो झेलबाद रूपाने. येतील याची खेळी अखेर संपुष्टात येते. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 30 धावा. यावेळी खरं तर ऑन साईडला खेळला जातो, मात्र चेंडू जातोय ऑफ साईडला कव्हर रिजन मध्ये. सिंगलने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय फलंदाज सुजित आणि सिंगलने या षटकाची देखील समाप्त होते. तर 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर हर्षद इलेव्हन टेमघरपाडा संघाची धावसंख्या 5-31. मायरा इलेव्हन भादोड संघाचा संघनायक आणि एनके स्पोर्ट्स खांडवल संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये या, कारण शेवटच्या षटकाला प्रारंभ होणार आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मायरा इलेव्हन भादोड विपक्ष एनके स्पोर्ट्स खांडवल या 2 संघामध्ये दुसऱ्या फेरीमधला दुसरा सामना असणार आहे. दुसऱ्या फेरीमधील सामन्यांना सुरुवात झालेली आहे. सध्या दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना आपण पाहतोय हर्षद इलेव्हन टेमघरपाडा विरुद्ध आर्यन इलेव्हन भादवड या 2 संघामध्ये. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 31 धावा धावफलकावर झलकल्या गेलेल्या आहेत आणि शेवटच्या षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या स्पर्धेमधील आतापर्यंत सर्वात मोठे हायलाइट्स जर पाहायचे झाले तर या स्पर्धेमध्ये शुभम शलार या गोलंदाजाने एक विक्रम प्रस्थापित केलेला आहे. 2 षटके 10 धावा आणि 7 विकेट आणि त्यामध्ये विकेट हॅट्रिकचा देखील समावेश आहे. विकेट हॅट्रिकसह 7 विकेट. श्रीलंकन गोलंदाज चॅम्पियनवाजच्या नावे असं विक्रम आहे. जेव्हा चॅम्पियनवाजने 19 धावा देत 8 विकेट चटकावले होते, त्यामध्ये विकेट हॅट्रिकचा देखील समावेश होता आणि शुभम शलार याने 7 विकेट चटकवले आहेत, त्यामध्ये विकेट हॅट्रिकचा देखील समावेश आहे. तर कृपया आपण वेळ जास्त खर्च करायचा नाही. लगेच खेळ सुरू करायचा आहे. शेवटचे षटक असणार आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 31 आता मध्ये धावफलकावर पाहायला मिळालेले आहे. शेवटचे षटक आर्यन इलेव्हन भादोड संघाकडून घेऊन येतो गोलंदाज चार षटकांचा सामना. धावसंख्या झालेली ती 31 धावा. दुसऱ्या फेरीमधला सामना 4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज प्रतीक गोरे. प्रतीक गोरे फॉरेन कडून गोलंदाजी ट्रॅकवर.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र एक धाव फलंदाज एक बॅच रूपाने पूर्ण करतायत. अवांतर धावीने धावसंख्येमध्ये एक ने भर, धावसंख्या 32 धावा. दुसऱ्या फेरीमधील हा सामना आपण बघतोय भादवड विरुद्ध टेमघरपाडा या दोन संघामध्ये. शेवटचे षटक प्रतीक गोरे घेऊन आले. प्रतीक गोरे गोलंदाजी ट्रॅकवर. इथं मात्र चेंडूला उडवलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल तिथे ड्रॉप केला जातोय. स्लॉफी वर्क आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाकडून. मात्र एका चेंडूवर दोन वेळा वाचू शकत नाही. फलंदाज अखेर धावचीच रूपाने बाद होतोय. सहावा फलंदाज बाद होतोय टेमघरपाडा या संघाचा. 33 धावसंख्येवर 6 फलंदाज बाद झालेले आहेत. शेवटचं षटक सुरू आहे आणि शेवटच्या षटकामधील शेवटचे 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मायरा भादवड विपक्ष NK स्पोर्ट्स खांडवल या दोन संघामध्ये. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना. सध्या दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आपण भादवड विपक्ष टेमघरपाडा या दोन संघामध्ये पाहतोय. न्यू बॅटर संकेत. संकेत सांबरे आपण पाहतोय नवीन फलंदाज. इथे मध्ये फुल टॉच आणि फुल टॉच और फुल टॉल वसूल करताना फलंदाज चेंडूला फेकून दिलेला आहे. मिडविकेटच्या वरून सीमावर षटकार. अतिशय कमजोर चेंडू होता आणि कमजोर चेंडूचा खरपूस समाचार पाहायला मिळतोय. षटकार भूषण मात्रेच्या बॅट मधून तिसरा षटकार. धावसंख्या 6 आणि मुसंडी धावपलकावर 39 धावा 39. हाणामारीचे षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारीचा फटका आपण पाहतोय भूषण मात्रेच्या बॅट मधून. भूषण मात्रे धावसंख्येला चांगला आकार देताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जागेवरून खडे खडे, मात्र यावेळी या एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये झेल सोडला जातोय आणि तोपर्यंत 2 धाव फलंदाज भूषण मात्रे पूर्ण करतोय. या दोन धावने संघाची धावसंख्या 41 41 लॉस फॉर द 6 विकेट लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक प्रगती पथावर प्रतीक गोरे शेवटचं षटक बदलतोय. तर पुन्हा एकदा समोर जाईल फलंदाज भूषण मात्रे. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जातोय. स्क्वेअर लेग रिझन मध्ये चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. दुसरी धावेसाठी प्रयत्न केला जातोय, मात्र हा प्रयत्न इथे असफल ठरतोय. फलंदाज बाद होतोय धावचीच रूपाने. 7वा फलंदाज बाद टेमघरपाडा या संघाचा. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील आता मात्र शेवटचा चेंडू. त्यानंतर आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस कडे बोलणार आहोत. मायरा भादवड विपक्ष NK स्पोर्ट्स खांडवल हा पुढील सामना असणार आहे. नवीन फलंदाज पंकज. धावसंख्या 42. शेवटच्या चेंडूचा सामना करेल फलंदाज भूषण मात्रे. इथं मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे आणि चेंडू निघून जातोय या मिड विकेटवरून सीमावर षटकार. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना हर्षित 11 टेमघरपाडा संघाने या भूषण मात्रेच्या टोळीजंग फटकेबाजी जोरावर धावा झळकल्या. त्या 48 आणि 49 धावांचं आव्हान ठेवलेलं अरेन 11 भादवड या संघासमोर. तर आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिथे टॉस केला जाईल आणि तिथे सज्ज होतील आमचे सकल समालोचक, आमचे मार्गदर्शक, मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी डॉक्टर मोरेश्वर गवळी सर.
यांना विनंती करतोय की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉईनची दोघांनाही माहिती आहे, कारण एक बाजू जी आहे ती स्वगत कन्स्ट्रक्शन आणि दुसरी बाजू अर्थातच स्वर्गीय विलास स्मृती चषक विलास स्पोर्ट राहणार, अशा दोन बाजू आहेत. कारण दोन्ही बाजूचा आपण जर विचार केला तर स्वगत कन्स्ट्रक्शन याचे प्रोप्रायटर सुद्धा मालक आहेत सन्माननीय प्रतापशेठ पाटील साहेब, आणि विलासपूर राहणार याचे सुद्धा सर्व तेच आहेत. आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत ते सन्माननीय प्रतापशेठ पाटील, तसेच रिग्नेश पाटील आणि त्यांचा परिवार, तसेच विलासपूर राहणार. त्यामुळे दोन्ही बाजू आहेत. दोन्हीपैकी एकाचं नामनिर्देशन आपण करायचं आहे. 4 षटकांची मॅच होणार आहे. स्वागत कन्स्ट्रक्शन असं म्हणणं आहे ते म्हणजे मायरा स्पोर्ट्सचं. यस, आणि टॉसही त्यांनी जिंकलेले आहे. दीपक दादा आपलं खूप खूप आभार, आपण टॉससाठी आलात. पहिल्या मॅच अतिशय डॅशिंग अंदाजामध्ये जिंकलेली आहे. एकतर्फा मॅच जिंकली होती. मनोधैर्य वाढलेलं असणार. स्वतः कॅप्टन म्हणून खूप चांगली कामगिरी केली होती. यावेळेला टॉसही जिंकलेला आहे. काय निर्णय असणार आहे महत्त्वपूर्ण? फिल्डिंग करणार, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. कारण पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी करताना क्षेत्ररक्षण स्वीकारले होतं. यावेळेला मात्र समोर सुद्धा एक तडा संघ आहे, त्यांची कामगिरी खूप चांगली आहे. काय रणनीती असणार आहे? कारण मॅच 4 षटकांची असणार आहे. त्यांना कमीत धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही फिल्डिंगकडे लक्ष देऊ. अजून कुठला गोलंदाज ज्याच्याकडनं खूप अपेक्षा असणार आहे? कारण पहिल्या मॅचमध्ये जर खूप चांगली कामगिरी केली होती, अजूनही कोणाकडनं जास्त अपेक्षा असेल की ज्याने खूप गोलंदाजी चांगली करावी? राहुल आहे, पंकज आहे, शालिक आहे. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. NK स्पोर्ट खांडवल पहिली मॅच डॅशिंग अंदाजामध्ये जिंकलेली आहे. आणि जेव्हा आपण अशा प्रकारची मॅच जिंकतो तेव्हा आपलं मनोधैर्य खूप वाढलेलं असतं. यावेळेला दोन्ही संघाची बाजू जर बघितली तर दोन्ही संघ अतिशय मजबूत आहेत. दोघांकडे खूप चांगले गोलंदाज आहेत, दोघांकडे चांगले बॅटर आहेत, क्षेत्ररक्षक आहेत. अगदी मजबूत फळे आहे. बॅटिंग करायची आहे. 4 षटकांची मॅच आहे. तुम्हाला जर आजच्या दिवसातली शेवटची मॅच खेळायची असेल तर साधारण किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न तुमचा असणार आहे? 40 ते 45 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. संघ तोच राहणार आहे की या संघामध्ये काही थोडासा बदल केला जाईल? सेम संघ राहणार. बॅटिंग लाईनअपमध्ये काय बदल केला जाईल? ते टीम प्लॅनिंगनुसार करू. एक्झॅक्टली, कारण सिच्युएशनप्रमाणे तुम्हाला करावं लागेल. विकेट्स जर लवकर पडली त्याला अनुसरून तुम्हाला चेंज करावे लागतील. मग दोन संघामध्ये मॅच एक क्रुशियल मॅच, संघर्षपूर्ण मॅच प्रेक्षकांना नक्कीच बघायला मिळेल. हो, नक्कीच. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर आजच्या दिवसातली जी दुसऱ्या फेरीतली जी दुसरी मॅच होणार आहे ती म्हणजे मायरा स्पोर्ट्स विरुद्ध NK स्पोर्ट खांडवल. टॉस जिंकून मायरा स्पोर्ट्स संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि NK स्पोर्ट खांडवल संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. 4 षटकांची मॅच होणार आहे. मॅचला सुरुवातीला जाऊया आपण लगेचच कॉम बॉक्समध्ये. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू आणि अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे जाणारा हा सनसणीत चौकार. खूप चांगली सुरुवात आहे. कारण आस्किंग रन रेट जर आपण बघितलं हेल्दी आस्किंग रन रेट 12.25. जेव्हा आंतरराष्ट्रीय खेळाचा आपण विचार करतो, जेव्हा T20 मॅच असते तेव्हा लक्ष जर तुम्ही 180 पेक्षा जास्त चांगलं लक्ष दिलं तर एक चांगलं लक्ष संबोधलं जातं. वन डे क्रिकेटमध्ये 300 पेक्षा जास्त धावा जर तुम्ही जमवल्या एक चांगलं लक्ष संबोधलं जातं. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये जेव्हा आवश्यक धावगती 12 पेक्षा जास्त असेल तर एक चांगलं लक्ष संबोधलं जातं. याला पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. तोपर्यंत सहजगत्या एक धाव पूर्ण केली जाते. चांगली सुरुवात आहे. कारण समोर जे लक्ष आहे ते एक फार मोठं लक्ष आहे. कारण पाहतोय 24 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता आहे. विशाल लक्ष आहे. 12 पेक्षा जास्त धावांची सरासरीने धावा जमावे लागतील सामना जर जिंकायचा असेल तर. तुषार राईट आर्म स्वेज खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. 20 क्रिकेटला जिथून सुरुवात झाली ना सुभाष दिवाळ, 2003 मध्ये 20 क्रिकेटला सुरुवात झाली. भारताने पहिला सामना 2006 मध्ये खेळला होता. वैशिष्ट्यपूर्ण असं की दक्षिण आफ्रिकेमध्ये भारत 4-0 ने पराभूत झाला होता. पण तो 20 क्रिकेटचा सामना भारताने जिंकला होता आणि एकमेव सामना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी खेळला होता. येस,
येस डेफिनेटली त्यांचा जर्सी क्रमांक 10 आणि धावासुद्धा त्यांनी 10 जमवल्या होत्या. हा एक कोइन्सिडन्स म्हणावा लागेल. तर एक म्हणायचं या ठिकाणी की 20 क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर एक इम्प्रोव्हायझेशन वाढलं. इम्प्रोव्हाइज फटके खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं, नो लुक शॉट आला, त्यानंतर स्वीपचा फटका, बरेचसे असे फटके आलेले आहेत की आपापले एकदम फटक्याची ओळख करून देणारे. व्हाट अ शॉट, अप्रतिम फटका पंच केलेला आहे कव्हरच्या डोक्यावरून. डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा चौका. आणि धावसंख्येला सुद्धा वेग येतोय. धावसंख्या झालेली 9. आज क्रिकेटिंग स्ट्रोक आपण पाहतोय की आज हेलिकॉप्टर शॉट म्हटलं की धोनीची आठवण येते. हुकचा फटका म्हटलं की महेंद्र रमानाची आठवण येते. स्विच हिट म्हटलं की केविन पीटरसनची आठवण येते. असे काही फटके आहेत. डगलस मरियाची आठवण येते. इम्प्रोवाइज फटके म्हटल्यानंतर तिलकरत्ने दिलशान यांची आठवण येते. सूपचा फटका, 360 डिग्री डिव्हिलियर्सची आठवण येते. यामध्ये गोलंदाजाच्या डोक्यावरनं फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जाईल स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौका. अटॅक इज अ बेस फॉर्म ऑफ डिफेन्स. समोर जे लक्ष आहे, भलं मोठं लक्ष आहे, भला मोठं लक्षाचा पाठलाग तुम्ही जेव्हा करतात ना, तेव्हा सुरुवात एक दमदार व्हायला हवी. मला आजची सामना आठवते वर्ल्ड कप 2003 भारत विरुद्ध पाकिस्तान. पाकिस्तानने ज्याप्रमाणे धावा जमवल्या होत्या आणि मास्टर ब्लास्टरने जी सुरुवात केली, मात्र सहजगत्या भारताने विजय मिळवला. तर मोठी धावसंख्या जर असेल ना तर तुम्हाला एक आक्रमक सुरुवात करणं गरजेचं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. आणि पार्टनरशिप करताना एक वेगवान पार्टनरशिप झाली पाहिजे. आणि वन हॅज टू प्ले अँकर रोल. कुणीतरी खेळपट्टीवर टिकून राहणं गरजेचं असतं. हे क्रिकेटचं सूत्र आहे. उमेशजी नाईक मान्यवर कक्षामध्ये यांचं आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न, इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु शॉट सिलेक्शन, चेंडूची निवड करणं फार महत्त्वाचं असतं. कारण चेंडू जर शॉर्ट असेल तर तुम्ही पुलचा फटका, हुकचा फटका खेळू शकता. डाव्या यष्टीच्या बाहेरचा असेल तर स्वीपचा फटका खेळू शकता. इथे आपण बघितलं उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, त्याला स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र पहिल्या षटकामध्ये सुरुवात जर आपण बघितली, खूप चांगली सुरुवात आहे. आवश्यक धावगती 12.25 आहे आणि 13 धावा येत आहेत. कुठलाही बॅटर बाद झालेला नाही आहे. ही एक जमेची बाजू आहे. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. पंच इशारा करतायत. पहिलं षटक 4 मिनिटात पूर्ण केलेलं आहे. आमचे निष्णात पंच आहेत. पंच परेश महाजन असतील, पंच शकील कुट्टी आहेत, पंच फारुख बार्डी आहेत, पंच शानू कुरेशी अगदी सिनियर पंच आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे चारही पंच असे आहेत की सुरुवातीला खूप चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फारुख बार्डी तर भिवंडीमध्ये सर्वात जास्त क्रिकेट खेळलेले म्हटलं तर अवघड ठरणार नाही. फारुख बार्डीने मी बघितले जवळपास 56 वर्षाचे असताना सुद्धा ते रेग्युलर क्रिकेट खेळलेले आहेत. रेग्युलर टीममध्ये खेळायचे. MCC मध्ये खेळताना त्यांना बघितलं मी. 56 इयर. आता मात्र संकेत येतोय. कॅप्टनकडनं काय संकेत घेऊन आलेला आहे पाहूया. 18 चेंडू आणि 36 धावा, बरोबर आवश्यक धावगती 12ची. ज्ञानेश्वर मुकादम खूप चांगलं स्कोरिंग करतायत. मी सातत्याने उल्लेख करते की 2018 मध्ये माझ्यासोबत त्यांनी स्कोरिंगला सुरुवात केली आणि मागे वळून बघितलं नाही. 2018 मध्ये सुद्धा जेव्हा स्कोरिंग करत असताना मला असं वाटलं की ती बऱ्याच वर्षापासून स्कोरिंग करतायत. संकेत लॉंग रन अप. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला, उजव्या स्टेज थोडासा बाहेर होता. कट करण्याचा प्रयत्न, पण तो स्क्वेअर कट करायचा असेल ना तर तुम्हाला पवित्रा घ्यावा लागतो. तुमची पायाची हालचाल बदल आली, त्याचा वापर करावा लागतो. चेंडूवर नजर. भारताचा गुंडाप्पा विश्वनाथ लिहिल्या स्क्वेअर कटचा फटका करायचा. उंची कमी असायची, काय स्क्वेअर कटचा फटका खेळायचा. संकेत राईट आर्म ओव्हर द विकेट. याला बॅक टू द बॉलर. अडवतर यशाला नाही, चेंडू सरळ जाते लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि तोपर्यंत बॅटरला संधी मिळाली फक्त आणि फक्त एक धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या झालेली 14 बिनबाद 14. समोर जे लक्ष आहे ते 49 धावांचं लक्ष आहे. 49 इज द टार्गेट.
आर्यन भादवड विरुद्ध हर्षित 11 टेमगरपाडा दोन संघांमधील मॅच पाहतोय. दोन्ही जवळचे संघ आहेत, अगदी जवळचे, दोघांनाही एकमेकांच्या खाणाखोणा माहीत आहेत. अपील केलं जात आहे, अगदी उत्साह दिसतो अपील करण्यामध्ये, आत्मविश्वास मात्र नव्हता. पण खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये थोडंसं आक्रमण केलं होतं, महागडं षटक ठरलं होतं तुषारचं, पण संकेत चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिलेली आहे. लॉंग रनअप आहे. वाट शॉट स्लॉक केलेला आहे आणि चेंडू सरळ निघून जाईल असं वाटलं होतं की मिड विकेट सीमारेषा, काय पंच इशारा करायचं पाहूया. अगदी सीमारेषेवर झेल घेतलेला आहे. बाहेर जात नाही हे सुद्धा बघितलं. चेंडूवर नजर ठेवली. अशा प्रकारच्या झेल घेणं तितकंसं सोपं नसतं, कारण दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. आपण सीमारेषेच्या बाहेर जात नाही हे सुद्धा बघावं लागतं, चेंडूवर नजर ठेवावं लागतं, जज करावं लागतं आणि झेल घ्यावा लागतो. सूर्याचा झेल कोण विसरू शकणार आहे. सूर्याने तर कमालच केली होती. जबरदस्त किलर मिलरला बाद केला आणि सामन्याला कलाटणी मिळवली. जबरदस्त, कोणी विसरू शकणार नाहीये. सूर्याने ज्याप्रमाणे झेल घेतला होता. न्यू बॅटर येतो तो विजय पाटील. याला फटका खेळलाय, चेंडू हवेत आहे, झेल होणार नाही कारण क्षेत्ररक्षक दूर आहे लॉंग ऑफला. का चेंडू जवळपास आपण बघितलं डीप मिड ऑफला पडतोय आणि तोपर्यंत बॅटरला संधी मिळाली विजय पाटीलला स्ट्राईक रोटेट करण्याची. धावसंख्या झाले 15. या षटकामध्ये कमबॅक करताना दिसतोय संकेत. आतापर्यंत महत्त्वपूर्ण 5 षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा दिल्यात आणि एक महत्त्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. संकेत मार्गस्थ होईल. लॉंग रनअप, थोडासा फॉलो थ्रू मध्ये चुकतोय आणि पंच डेड बॉलचा इशारा करतायत. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये बॉब विलिस इंग्लंडचा त्याचं लॉंग रनअप असायचं. कित्येक असे गोलंदाज आहेत. शोएब अख्तरचं रनिंग सुद्धा खूप लॉंग रनअप असायचं. बॉब विलिस सर्वात जास्त लांबून रनिंग करीत असायचा बॉब विलिस. यावेळेला मात्र ड्राईव्ह केलेल्या चेंडूला, चेंडू सरळ जाईल तो डीप मिडॉनला वाईडिश. लॉंगांचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल तोपर्यंत फक्त आणि फक्त 1च धाव आणि एक यशस्वी षटकाची सांगता होते, कारण या षटकामध्ये धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त 3 आणि महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला प्राप्त करून दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलेला आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 16. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता. आता मात्र आस्किंग रन रेट वाढणार आहे. बरोबर 10 मिनिटांमध्ये 2 षटके पूर्ण केलेली आहेत. एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपण 5 मिनिटात हे तिसरं षटक पूर्ण केलं पाहिजे, अन्यथा एक क्षेत्ररक्षक आपणास 30 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्राचा तैनात करावा लागेल. आमच्या पंचांचं सुद्धा बारकाईने लक्ष आहे. याला पुढे स्लॉक केलेला आहे. यावेळेला चेंडू मात्र जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. आर्यन 11 फादवड संघाला आता समीकरण जे 11 चेंडू आणि 27 धावा. सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये. हे षटक फार महत्वाचं ठरणार आहे दोन्ही संघासाठी. आकाश
मार्गस्थ होईल. राईट आर्म फुलटॉस चेंडू, फायदा उचलता आलेला नाहीये, मात्र थोडासा दुखापत झालेली आहे, दुखापत झालेली आहे. कृपया 12th मॅन आपण थोडा पाणी घेऊन जायचंय. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये कित्येक वेळा आपण बघितलेलं आहे. मला आजी आठवत आहे की वर्ल्ड कपमध्ये राम नरेश सर्वांना सुद्धा गंभीर दुखापत झाली, स्ट्रेचरवरनं बाहेर घेऊन गेले, पण त्यानंतर बघितलं निकळ असताना स्वतः बॅटिंगला आला राम नरेश सर्वान. गिलेस्पीची सुद्धा क्षेत्ररक्षण करताना टक्कर झाली होती आणि नाक तुटलं होतं. त्यानंतर जॉन गिलेस्पी मैदानावर दिसला नाही. फिल युजेस सारखा खेळाडू, रमन लांबाला कोण विसरू शकणार आहे. चेंडू लागला आणि त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. रमन लांबा भारताचे एक विस्फोटक बॅटर होते. अशा प्रकारच्या घटना घडत आहेत, त्यामुळे काही खेळ खेळताना थोडीशी सावधानता बाळगणे हे सुद्धा गरजेचं आहे. आता दुखापत जास्त गंभीर नाहीये, खेळण्यासाठी सज्ज होतोय मयूर. कारण मयूर उंचीनं जरी कमी असला तरी मात्र मोठे पटके खेळण्याची क्षमता आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रतापशेठ पाटील साहेब आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. क्रिकेटशी त्यांची खूप जवळीक आहे, कारण न्यू 40+ ही जी संघटना आहे, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. स्वतः खेळ जर नसले मात्र क्रिकेटला बढावा देण्यासाठी फार मोठ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. त्याला पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातोय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे, एकपेक्षा जास्त मिळणार नाहीये. हे क्रिकेटचा महासंग्राम आपण जो पाहतोय, खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या हंगामाला या स्पर्धेपासून सुरुवात झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार. नो डाऊट 40+च्या काही स्पर्धा झालेल्या आहेत, पण इट्स अ मेगा इव्हेंट. ही मोठी स्पर्धा आहे, 3 फॉर्मॅटची स्पर्धा आहे. कारण सिटी इमर्जिंग क्रिकेट आहे, न्यू 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून संघ खेळताना दिसतील, त्याचबरोबर रेग्युलर ग्रामीण क्रिकेटचे संघ खेळताना दिसतील, अशी मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर भिवंडी क्रिकेटला सुरुवात झालेली आहे. खूप चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केला जात आहे. षटकार लागल्यानंतर मात्र कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज आकाश. पहिल्या चेंडूवर षटकार लगावला गेला. 8 चेंडू आणि 26 धावा. आव्हान कठीण आहे, अशक्य मात्र नक्कीच नाहीये. याला पंच केलेला आहे, चेंडू हवेत आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि चेंडू सरळ निघून जाईल सीमा पार. 4 धावा. षटकातील पुढचा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे, मात्र टायमिंग तितकंसं चांगलं झालेलं नाही. मिड विकेटला आहे, डीप मधून शतक, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, ताळमेळ नाहीये आणि फलंदाज धावबाद. मयूर बाद झालेला आहे. चांगली कामगिरी करीत असताना मात्र मयूर बाद झालेला आहे. असं वाटलं होतं की मयूर मोठी पटकी खेळून आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातोय. धावबाद झाला. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. भिवंडी क्रिकेटमध्ये असे काही सामने झालेले आहेत, 6 चेंडूमध्ये 26 धावा सुद्धा झालेल्या आहेत, 6 चेंडूमध्ये 33 धावा सुद्धा झालेल्या आहेत, 6 चेंडूमध्ये 30 धावा सुद्धा झालेल्या आहेत. परंतु ती वेळ वेगळी होती, सामने वेगळे होते, स्पर्धा वेगळी होती. ही स्पर्धा वेगळी आहे. ज्या अंदाजानं आपण पाहतोय, खूप चांगली गोलंदाजी पाहतोय. 6 चेंडू आणि 21 धावा. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे, काही होऊ शकतं. 6 चेंडू आणि 21 धावा. चेसिंग अँड ड्रेसिंग इज कंपल्सरी. त्यामुळे सामना जर जिंकायचा असेल आर्यन 11 भादवड संघाला, तर मात्र 21 धावा या पटकावायच्या आहेत. 6 चेंडू आणि 21 धावा. अंतिम षटक कोण हाताळतोय? प्रशांत. सामना संपल्याबरोबर नेक्स्ट मॅचचे
टॉस जो झालेला आहे क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. मायरा 11ने क्षेत्ररक्षण आपलं लगेच लावून घ्यायचं आहे वेळेसंदर्भात, कारण यानंतर अजून 2 मॅच होणार आहेत. यानंतर अजूनही 2 मॅच होणार आहेत, लक्षात घ्या. याला फुल टॉस, चेंडू हवेत आहे, झेल होईल का? नाही, चेंडू सरळ जाईल तो डीप एक्स टाकावा सीमारेषेकडे. बॅकअप केला जात आहे. पंचांचा काय इशारा होते पाहूया. 6 धावा. कारण आमचे तिथे व्हॉलंटियर्स आहेत, काही दर्दी प्रेक्षक सुद्धा त्या ठिकाणी बसलेले आहेत, ते सुद्धा इशारा करतायत. हे फार महत्वाचं आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी करतायत पंच, तिसऱ्या पंचांकडे मागणी करतायत. षटकारासाठी, षटकार आहे की नाही यासाठी बिमरसाठी, बिमर्सची मागणी केली, बिमरसाठी. यस, बिमरसाठी मागणी केलेली आहे. शानू कुरुशी पंच आहेत, त्या ठिकाणी पाहतील आणि हा बिमर आहे किंवा नाही. ऑनफिल्ड अंपायरला जे चॅलेंज केलेलं आहे हे चॅलेंज बरोबर आहे किंवा चुकीचं आहे हे पाहण्यासाठी शानू कुरुशी आमचे तिसरे पंच आहेत, टीव्ही पंच आहेत, ते पाहतील. नो बॉल, पंचांचा इशारा नो बॉल, बीमर आहे. त्यामुळे या चेंडूवर असणार आहे 7 धावा आणि उघडा डोळे बघा नीट, या नंतरच्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. आता मात्र समीकरण बदलतंय. 6 चेंडू आणि 14 धावा. बघा सामना होता कुठे आणि आला कुठे. म्हणूनच तर क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ संबोधला तर 6 चेंडू 21 धावा आणि लगेच 6 चेंडू आपण पाहतोय 14 धावा. क्रिकेटला खूप अनिश्चितता आहे, ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये तशी कुठल्याही खेळामध्ये नाही आहे. यस, कारण फ्री हिट होता, कॅच आउट होता, मात्र फ्री हिटचा चेंडू होता. आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. तर मी म्हणत होतो की क्रिकेटमध्ये जे अनिश्चितता आहे कुठल्या खेळामध्ये नाही. तुम्ही कुठलाही खेळ बघा, कबड्डी खेळ बघा, हॉकी खेळ बघा, कुठलाही कुस्ती खेळ बघा, इतकी अनिश्चितता त्या खेळामध्ये बघायला मिळत नाही. फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, मात्र सीमारेषा क्लिअर होईल का? स्ट्रेट लॉंग ऑन सीमापार, महत्वपूर्ण षटकार. फॉर भादवड, भादवड संघासाठी महत्वपूर्ण षटकार. आणि आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलतंय. 4 चेंडू आणि 8 धावा. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचंय, क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचंय. नो मिडल कॉन्फरन्स. 4 चेंडू आणि 8 धावा. काय बॅटिंग करतोय विजय पाटील. आतापर्यंत 2 षटकार ज्याने लगावले, एक चौकार लगावलेला आहे. 7 चेंडू मध्ये 18 धावा. 7 चेंडू मध्ये 18 धावांवर खेळते, मात्र संघाला विजय मिळून देईल का? यावर बॅटला स्पर्श, जीवनदान. कदाचित हा टर्निंग पॉइंट ठरणार नाही ना. जीवनदान मिळते. यष्टीरक्षक चूक करतोय, चुकीला माफी नाही. 3 चेंडू आणि 7 धावा. सामना आता मात्र बरोबर अगदी दोलायमान स्थितीमध्ये आलाय. लंबक जो असतो ना, ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला जातोय त्याप्रमाणे लंबकाप्रमाणे हा सामना अगदी दोलायमान स्थितीमध्ये आलेला आहे. कुठलाही संघ विजयी होऊ शकतो. पण क्रिकेटमधला शेवटचा जो टी आहे ना, टेम्परामेंट, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते कोण दाखवतोय हे बघावं लागेल. प्रशांत
प्रशांत विजय मिळवून देतोय की मात्र आतापर्यंत विजयने जी बॅटिंग केलेली आहे तो आपल्या संघाला विजय मिळवून देईल. नॉन स्ट्रायकरला विजय आहे आता मात्र प्रशांत. गोलंदाजाच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न, मात्र असं वाटते की प्रशांत स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल, प्रयत्नही केला नाही प्रशांतने. समीकरण आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम लगेच कळवतात. 2 चेंडू आणि 6 धावा. दोन चेंडू आणि 6 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. याला फटका, इनसाइड आउटचा फटका, चेंडू हवेत आणि याचबरोबर विजय याची खेळी संपुष्टात. चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. गोल्डन सिक्सर बघायला मिळेल का की गोल्डन डिलिव्हरी. बॅटिंग करण्यासाठी येतोय दीपेश नाईक. मात्र 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. प्रशांत याने पहिल्या चेंडूवर षटकार दिला, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सुद्धा षटकार बघायला मिळाला. त्यानंतर त्याने कमबॅक केलं. मात्र 1 चेंडूवर दीपेश षटकार लगावेल आणि संघाला विजय मिळवून देईल का मात्र प्रशांत गोल्डन डिलिव्हरी करून आपल्या संघाला विजय मिळवून देईल. बचावात्मक क्षेत्ररक्षण फक्त 4 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आतमध्ये, कारण षटकाराची आवश्यक. त्यामुळे आपण पाहतोय तब्बल 5 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. आणि याचबरोबर अगदी हर्षित 11 टेमगरपाडा हा संघ विजय झालेला. अभिनंदन टेमगरपाडा संघ आणि हार्ड लक आर्यन 11 भादवड. आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थात भूषण म्हात्रे 11 चेंडूमध्ये नाव